जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, अर्जदार महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवार, विषय पोलीस शिपाई, वय संबंधी जी.आर. प्रकाशित करून पोलीस भरती 24-25 संवर्गातील पदांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत आणि सोबतच बघा काय विनंती केलेली आहे, अर्ज भरून मैदानी चाचणी पावसाळ्यानंतर घेण्यात यावी, ही स्पेशल विनंती केलेली आहे विद्यार्थ्यांनी। खास करून हे निवेदन मुकुल सर यांनी दिलेलं आहे। उपरोक्त विषयाने आपणास विनंती करण्यात येते की आज रोजी गृह विभागात सन 2024-25 वर्षातील अनेक पदे रिक्त असून भरती जाहिरात प्रसिद्ध करून पोलीस भरती फॉर्म भरण्यास सुरुवात करावी व 24-25 वर्षातील भरती एकत्रित घेण्यात यावी, यामुळे प्रशासनावरील ताण देखील कमी होईल। पुढे बघा, टेक्निकल अडचणमुळे आम्हाला भरतीपासून वंचित ठेवण्यात आले। वय संबंधी संदर्भात देखील सर्वांना आपण दिलेल्या शब्दानुसार वय संधी जी.आर. काढून फॉर्म भरून घेण्यात यावे आणि पोलीस भरती जागा 15,000 प्लस काढून सर्वांना एक संधी मिळावी। महाराष्ट्रातील 17 लाख पोलीस भरती उमेदवारांची ही मागणी आहे। मागच्या वर्षी जे टेक्निकल प्रॉब्लेममुळे सांगितलेलं होतं, इथे टेक्निकल मागच्या वर्षी शब्द इथे, त्यामुळे ही सुद्धा मागणी होत आहे की वयमध्ये वाढ करण्यात यावी 1 वर्षासाठी, एक ह्या भरतीसाठी फक्त। आणि ही जे निवेदन दिलेले आहे सर्व पोलीस भरती करणारे विद्यार्थी आणि खास करून मुकुल किनकर सरने दिलेले आहे आणि राधेश्याम नागपूर, हे दोघंही नागपूरचे आहेत। आणि तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच पोलीस भरतीची जाहिरात काढण्यात यावी आणि त्यामध्ये 2024-25च्या या जागा आणि जाहिरात ही 15,000 प्लस काढण्यात यावी आणि लवकरात लवकर जाहिरात काढून भरतीचे जे ग्राउंड आहे ते पावसाळ्यात न घेता पावसाळा संपला की घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे। आणि जे मागच्या वर्षी टेक्निकल कारण सांगून विद्यार्थ्यांचे जे वयवाढ संबंधी प्रश्न सॉल्व झालेला नव्हता, तो यावर्षी करण्यात यावा आणि त्यांना एक संधी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटलेला हा फोटो बघू शकता, भेटायला गेलेले होते मुकुल सर बघू शकता इथे, आणि त्यांचे ते मित्र बघू शकता हा फोटो। तर हे सर्व प्रयत्न करत आहे, तर तुम्ही सुद्धा यांना पाठिंबा द्या। धन्यवाद।